दरम्यान पवार कुटुंबातल्या या संघर्षावर बारामतीकरांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलं, पाहूया। भाजपने जी कटकारस्थान चालवलेलं आहे आणि त्याला कंटाळलेली जनता तर पहिल्यापासून कंटाळली होती, पण आज घरातनं सुद्धा विरोध व्हायला लागलाय की भाजपने जे चालवलेलं कटकारस्थान आहे त्याच्याबद्दल आवाज उठवायचं काम आज एकत्र येऊन ते सर्व कुटुंब करायला लागलेले। जनसामान्यांची तुम्ही घ्या बाईट, म्हणजे चप्पल आज आपल्या बूट शिवणारे काका असतील, चप्पलचं दुकान असेल, मेडिकलचं असेल, ह्याची घ्या तुम्ही जनसामान्यांची, सगळे पवार साहेबांबरोबर आहेत। बारामती शहराचा विकास हा संपूर्ण पवार कुटुंबांनी केलेला नसून फक्त एकमेव या बारामतीचा विकास वादळाच्या गतीनं आदरणीय अजितदादा पवारांनी केलेला, हे कुणीच नाकारू शकत नाही। बारामती गुन्हेगारी मुक्त आहे, दहशत मुक्त आहे। इथं सर्वसामान्य महिलाही माझ्या अपरात्री 12-1 वाजता फिरू शकतो, हे फक्त अजितदादांनी या ठिकाणी कडक शिस्त लावल्याबद्दल, आणि कोणालाही वैयक्तिक दादांनी दम दिलाय असं काय कधी घडत नाही। काल जे बापूंनी वक्तव्य केलंय बरोबर वक्तव्य, बारामतीमध्ये पवार या नावाची ओळखच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळं संपूर्ण भारताला, महाराष्ट्राला आणि विशेष करून आम्ही बारामतीकर म्हणून जो अभिमान मिरवतो तो अभिमान केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळेच आहे। बारामतीकर म्हणून आम्ही दादांना एकटं कधीही पाडणार नाही, त्यांच्याबरोबर बारामतीकर म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर उभा आहोत आणि ती आम्ही फॅमिली मेंबर म्हणून आदरणीय दादांबरोबर असल्यामुळे त्यांना एकटं कोणी पाडले असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, हीच आमची भूमिका असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।